सभापती महोदय, माझ्याकडे काही आकडेवारी आहे. ही आकडेवारी आपल्या माध्यमातून सरकारच्या कानावर, जर सरकारचं कान उघडे असेल, खुले असतील, या सरकारच्या कानाला जर ऐकू येत असेल, तर या सरकारच्या कानामध्ये कडक तेल टाकण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. कारण जर 10,000 कोटी रुपये तुम्ही जाहीर झाले, ते 10,000 कोटी रुपये कोणाला दिले? सरकार खोटं बोलतोय, सरकार रेटून बोलतोय, खोटं बोलतोय पण रेटून बोल, अशा पद्धतीनं सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे सरकार बोलत नाही, त्यामुळे सरकार मुक्क झालेलं आहे, हे सरकार बहिरं झालेलं आहे, हे सरकार आंधळ झालेलं आहे. या बळीराजाला, या शेतकऱ्याला एक मदतीची गरज आहे, सहकार्याची गरज आहे. तसा हा शेतकरी, हा बळीराजा कोणाच्या मदतीवर अवलंबून नाही, हे जरी सत्य असलं तरी ज्या पद्धतीनं सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं निसर्ग हल्ले करतोय, हे हल्ले जर बघितले तर या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं शासनाकडून, सरकारकडून एक मोठ्या सहकार्याची, मदतीची अपेक्षा आहे. संकट जर विचारायला गेलं तर संकटाची मालिका चालू आहे. नैसर्गिक आपत्ती येते. नैसर्गिक आपत्ती येत असताना आलेली चांगली डोळ्या देखतची पिकं, फळबागा नष्ट झालेल्या आहेत. काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. त्याच्या आधी ज्यावेळेस बँकांनी कर्ज द्यायचं, पीक कर्ज द्यायचं, त्यावेळेस या शेतकऱ्याला अडवलं गेलं, नडवलं गेलं, रडवलं गेलं. त्याच्यानंतर दुष्काळ जाहीर झाला, अग्रिम विमा मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी टाहो फोडला. 1 रुपयात पीक विमा तर आपल्या सरकारने जाहीर केला. जे 80 लाख 90 लाख शेतकरी पीक विमा भरायचे, ते जवळपास 1.25 कोटी शेतकऱ्यांपर्यंत ह्या विमा शेतकऱ्यांनी काढलेला आहे. परंतु शेतकऱ्यांनी तर विमा काढला, सरकारने या शेतकऱ्याची जी डिफरन्स अमाऊंट आहे ती स्वतः भरली. केंद्र आणि राज्य 48%, काही ठिकाणी 49% पीक विम्यामध्ये मदत करत असतं. शेतकऱ्याचा वाटा खरीपामध्ये आणि रब्बीमध्ये 2% आणि 1.5% असतो. हा 2% आणि 1.5% सरकारने भरायचं स्वीकारलं. अग्रिम ज्यावेळेस बोनस विमा मागितला, त्यावेळेस अजूनही काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विम्याचा एक छदाम सुद्धा मिळाला नाही. सभापती महोदय, हे कमी झालं की काय म्हणून शेतकऱ्यावर वेगवेगळे संकट कोसळतात. कापसाची परिस्थिती, मागच्या वेळेस कापूस 12,000 रुपये पण गेला, आता 6,000 कापूस घेत नाहीये. कांदा, मधल्या काळात कांदा शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला, त्याच्यावर नांगर चालवावं लागलं. 50 पैसे किलोने सुद्धा कोणी कांदा घेत नव्हतं. अशा परिस्थितीत निर्यातीमुळे शेतकऱ्याच्या कांद्याला जवळपास 4,000 रुपये भाव प्राप्त होत होता आणि 3-4 दिवसापूर्वी केंद्र सरकारने या कांदा निर्यातीवर बंदी टाकलेली आहे. आणि म्हणून हा जो 4,000 रुपयापर्यंतचा भाव जवळपास 1200-1300 रुपयापर्यंत सभापती महोदय येऊन पोहोचलेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, आपल्या राज्यामध्ये सुद्धा एक नमो योजना जाहीर झाली. या योजनेला निश्चित या पुरवणी मागण्यामध्ये सरकारने रक्कम ठेवलेली आहे, परंतु अजून शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम गेली नाही. पंतप्रधान किसान सन्मान योजना 13वा-14वा हप्ता आता येतोय. ज्यावेळेस पहिल्या हप्त्यात जेवढे शेतकरी होते, आता कमालीची कमतरता कमी या सगळ्या शेतकऱ्यांच्या संख्यामध्ये होतीये. कागदपत्राच्या नावाखाली, केवायसीच्या नावाखाली, मग पुन्हा त्याच्यात अटी शर्ती वेगवेगळ्या करत चाळणे लावत याचा लाभ कमीत कमी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने भेटावा, अशा प्रकारचा प्रयत्न या पंतप्रधान किसान सन्मान योजनेत होतो. आणि ज्याचा लाभ पंतप्रधान किसान योजनेचा ज्याला लाभ मिळणार आहे त्यालाच नमो योजनेचा लाभ मिळणार आहे. याचा अर्थ या शेतकऱ्यांची संख्या कमी होते. सभापती महोदय, या सगळ्याचा परिणाम असा होतोय की या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे.
मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी ज्या आत्महत्या होत आहेत, यवतमाळ सारखा जिल्हा, बीड सारखा जिल्हा, या जिल्ह्यात स्वतः कृषी मंत्री राहतात, या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर शेतकऱ्याला दे माय धरणी ठाय अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय निर्माण झाली आहे. या पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान झालं. जसं कांद्याचं झालं, तसं डाळिंबाचं झालं, तसं मोसंबीचं झालं, तसं संत्र्याचं झालं, ऊसाचं सुद्धा नुकसान या सगळ्या परिस्थितीमध्ये सभापती महोदय मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि मग या सगळ्या स्थितीत सरकार काय पावलं उचलतंय? तर सरकार, सभापती महोदय, फक्त घोषणा करतंय. सरकारच्या फक्त घोषणा या सगळ्या अतिवृष्टीच्या काळामध्ये सगळीकडे सभापती महोदय चालू आहे. ज्या वेळेस आम्ही या शेतकऱ्यांच्या विषयावर आवाज उठवला, आवाज उठवत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, तेव्हा सरकार सांगत होतं की आम्ही 10,000 कोटी रुपये शेतकऱ्याला दिले, 10,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्याला दिले. तर हे 10,000 कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्याला दिले, कशा कशा कोणत्या हेडखाली दिले, हा प्रश्न सातत्यानं सरकारला आम्ही विचारला. तर सरकारच्या कोणत्याही मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, सभापती महोदय याच्यामध्ये उत्तर दिलेलं नाही आहे. सभापती महोदय, माझ्याकडे काही आकडेवारी आहे. ही आकडेवारी आपल्या माध्यमातून सरकारच्या कानावर, जर सरकारचं कान उघडे असेल, खुले असतील, या सरकारच्या कानाला जर ऐकू येत असेल, तर या सरकारच्या कानामध्ये कडक तेल टाकण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. कारण जर 10,000 कोटी रुपये तुम्ही जाहीर झाले, ते 10,000 कोटी रुपये कोणाला दिले? माझ्याकडे आकडे सभापती महोदय, मागच्या जून ते ऑक्टोबर 2022 या काळामधले आकडे माझ्याकडे आहे आणि 2023 चे पण आकडे माझ्याकडे आहे. सरकार खोटं बोलतंय, सरकार रेटून बोलतोय, खोटं बोलतोय पण रेटून बोल, अशा पद्धतीनं सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्याच्या पदरात कोणत्याही पद्धतीनं मदत मिळाली नाही सभापती महोदय. फार मागच्या इतिहासात, या वर्षीचा मागच्या वर्षीचा जर इतिहास सांगितला, माहे जून ते ऑगस्ट 2022 या काळात अतिवृष्टी झाली होती, सततचा पाऊस होता. अपेक्षित रक्कम 4,837 होती, मंजूर रक्कम 4,560 झाली सभापती महोदय. पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जो अतिवृष्टी झाली, त्याच्यात अपेक्षित रक्कम होती 5,045 कोटी, सरकारने मंजूर केली 2,478 कोटी. गोगलगाईच्या प्रादुर्भावामध्ये 98-99 कोटी अपेक्षित होती, सरकारने तेवढीच मंजूर केलेली आहे. त्याच्यानंतर 2022च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकाचे जे नुकसान झाले, याच्यात 1,500 कोटी सरकारने मंजूर केले. पण या सगळ्यांचा जर विचार केला तर 9,981 कोटी रुपये सरकारने मंजूर केले, मागणी आली, त्यातले 8,637 कोटी रुपये सरकारने मंजूर केले. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावर 3,869 कोटी एवढी रक्कम पोहोचली. सांगण्याचा मुद्दा हा की सरकार 10,000 कोटी जाहीर करत असेल, मंजूर 8,000 कोटी होत असेल आणि 3,000 कोटी जर शेतकऱ्याच्या खात्यात जात असेल, तर सरकार कशा पद्धतीनं खोटं बोलतं सभापती महोदय, ही मी आपल्या माध्यमातून सरकारच्या पण आणि जनतेच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. सभापती महोदय, 2023 ची तर याच्यापेक्षा भयावह स्थिती आहे. मागच्या वर्षी काही का होत नाही, 3,000 कोटी का होत नाही, 10,000 कोटी पैकी आलेले आहेत. अजूनही केवायसीच्या नावाखाली बरीच रक्कम येणं बाकी आहे. पण या वर्षी सुद्धा जानेवारी ते सप्टेंबरचा जर विचार केला तर अतिवृष्टीमुळे जवळपास 1,694 कोटी रुपयाचं नुकसान झालं, 1,630 कोटी मंजूर झाले. सोयाबीन पिकावर जे मोझॅक कीड झाली होती, त्याच्यात 676 कोटी रुपयाचं अपेक्षित होती, 0 रक्कम आलेली सभापती महोदय. नंतर जानेवारी ते सप्टेंबर मध्ये अवकाळी गारपीट याच्यामुळे जवळपास 2,370 कोटी रुपये अपेक्षित होतं, 1,630 कोटी रुपये याच्यासाठी सरकारने मंजूर केले. आणि सगळ्यात महत्वाचं,
या सगळ्याच्या मध्ये एकही रुपया सरकारने अजूनही शेतकऱ्याला सभापती महोदय दिलेला नाही. मोठ्या घोषणा करायच्या, मोठ्या घोषणा करायच्या, आमचं सरकार असं करेल, शेतकऱ्यासाठी करेल, आमच्या मागे महाशक्ती आहे. ग्रामीण भागात एक म्हण आहे, मोठा घर पोकळ वासा. घर तर मोठं आहे पण वासा पोकळ आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं वासा असणारं, पोकळ वासा असणारे सरकार या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं न्याय देईल आणि हा न्याय देणं कशा पद्धतीनं आवश्यकता आहे, वाटतं आपण सरकारला याविषयी सांगण्याची आवश्यकता आहे. या सगळ्याच्या शासनाने काय काय करायला पाहिजे होतं, शासनाने काय काय करायला पाहिजे होतं याचा जर विचार केला. सकाळी काही विषयावर चर्चा झाली. 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला. या सरकारने 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. काही उर्वरित तालुके, हे 66 तालुके समजा आहे, याच्यात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण म्हणून सांगितलं. हे का केलं असं? जर 66 मध्ये पण ती स्थिती आहे, उर्वरित 40 मध्ये पण ती स्थिती आहे, तर या सगळ्या 88 तालुक्यामध्ये पूर्णपणे सरकारने दुष्काळ का नाही घोषित केला? कारण जर क्रायटेरिया बघितला, जर मान्सून कालावधीमध्ये सरासरी पर्जन्यमान 75% पेक्षा कमी असलं तर सरकारला दुष्काळ जाहीर करता येतो, नव्हे तो केलाच पाहिजे. परंतु मला असं वाटतं, केंद्रावर आर्थिक भार पडू नये, केंद्राने आपल्याकडे डोळे वटारू नये म्हणून जाणीवपूर्वक राज्य सरकारने 40 तालुक्यात दुष्काळ आणि उर्वरित तालुक्यामध्ये टंचाई सदृश्य परिस्थिती जाहीर केली असावी. खरं तर आता अंतिम आणेवारी 15 डिसेंबरला अंतिम आणेवारी येईल आणि या सगळ्या याच्यामध्ये मी मराठवाड्याचं बोलतो. माझ्या माहितीप्रमाणे कळमनुरी तालुका सोडला तर मराठवाड्यातले सगळेच्या सगळे तालुके दुष्काळात आलेच पाहिजे अशा प्रकारची नैसर्गिक स्थिती आता आहे. मी बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा याच्यात अभ्यास नाही केला, पण मराठवाड्याच्या ज्यावेळेस मी माहिती घेतली तर कळमनुरी तालुक्याचे 1-2 मंडळ वगळता या मराठवाड्यातले सगळे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होण्याची आवश्यकता आहे. मग आता हे 30-40 तालुके यांनी 40 तालुके जाहीर केले, तर याच्यात काही हे बघितलं का मंत्र्याच्या जवळचे आहे, मंत्रीतलं प्रतिनिधित्व करतात, मग विरोधी पक्षाचे कोण आहे, मग कोणी बोलू नये म्हणून 2-5 विरोधी पक्षाचे मतदारसंघ घ्यायचे, अशा पद्धतीनं झालं का? अशा प्रकारचे एक मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला सभापती महोदय. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारने ताबडतोब या सगळ्या टंचाईग्रस्त तालुक्यामध्ये ताबडतोब दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. आता दुष्काळ जाहीर करण्याची भूमिका सरकारने घेतली, परंतु एकीकडे सरकार म्हणतं की आम्ही केंद्राला कळवलं, केंद्र आम्हाला याच्यात सगळी मदत करणार. मग विद्यार्थ्यांची फीस असेल, कर्जाचं पुनर्गठन असेल, असे वेगवेगळे विषय असतील, तर मला असं वाटतं सरकारने याच्यामध्ये भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे की हे सगळे तालुके लवकरात लवकर आपण दुष्काळ जाहीर करावे आणि जाहीर करून लवकरात लवकर या दुष्काळ तालुक्या असलेल्यांना ज्या ज्या सवलती सरकार देतं त्या सवलती ताबडतोब शेतकऱ्यांना भेटण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, या सगळ्या स्थितीमध्ये आता या शेतकऱ्याला मदतीची गरज काय? आपण म्हणाल या शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता आहे, कारण ज्या पद्धतीने सरकारने आधी राणा भीमदेवी थाटात घोषणा केल्या, एकाही शेतकऱ्याला कर्ज नाही मिळालं तर त्या बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करा. माझं सरकारला आव्हान आहे, कोणत्या तरी एखाद्या बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल केला सरकारने? या सरकारने एकाही बँक मॅनेजरवर या महाराष्ट्राला कधी गुन्हा दाखल केला नाही, परंतु हजारो शेतकरी या कर्जापासून वंचित आहे. सभापती महोदय, सिबिल बघितलं जातं, शेतकऱ्याचं सिबिल तपासलं जातं. या शेतकऱ्याला जी परिस्थिती मागच्या काळात निर्माण झालेली आहे त्याच्यात कर्जाची आवश्यकता आहे, पण या बँका या शेतकऱ्याला दारात सुद्धा उभी करत नाही. या सगळ्या आकडेवारी जर बघितले तर आपल्याला लक्षात येईल. जुन्या शेतकऱ्यांना कर्जाचं पुनर्गठन करून काही प्रमाणात कर्ज दिलं जातं, नवीन शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे कर्ज दिलं जात नाही. सरसकट धोरण हे या सगळ्या बँकांचं आहे. सरकार यांना काही सांगणार का? सरकार या बँकावर काही नियंत्रण ठेवणार आहे का? या सगळ्या बँकाच्या फेडरेशनचे प्रमुख मान्य मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री दरवर्षी बैठक घेतात, या बँकांना सूचना करतात, परंतु या बँका सरकारचं काही सुद्धा एक कवडी सुद्धा ऐकत नाही.
अशा प्रकारची या बँकांनी खऱ्या अर्थानं आपली एक दादागिरी गावागावात निर्माण केली. त्याच्या पुढं सभापती महोदय माझ्याकडे उदाहरणासहित सांगेल, जर या शेतकऱ्याची कर्जमाफी, या शेतकऱ्याचं जर कर्ज असेल आणि त्या बँकेत एखादं पंतप्रधान सन्मान योजनेचं असेल, एखादं दुष्काळाचं असेल, मान्य कृषी मंत्री साहेब एका गावात संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा बँक मॅनेजरने अडवले. या शेतकऱ्याचे संजय गांधी निराधार योजनेचे नेवरगाव तालुका गंगापूर तपासू शकता, बँक ऑफ महाराष्ट्र. शेतकऱ्याचे संजय गांधीचे पैशाला सुद्धा अकाउंटला सुद्धा यांनी ब्लॉक केलेलं आहे, सभापतीमध्ये होल्ड केलेलं आहे. आणि मग जर शेतकऱ्याचे जर थकीत कर्ज असेल तर अशा पद्धतीनं बँका वागत असेल. बँका सांगतात आमची ती सिस्टीम आहे. मला हे मान्य आहे की ज्या पिकासाठी कर्ज काढले त्या पिकाचे जर पैसे आले तर ते भरले पाहिजे, मान्य आहे. पण तो अन्य अनुदान आलं सरकारचं कोणतंही हे थांबवता येत नाही, खातं होल्ड करता येत नाही. परंतु अनेक बँका अशा पद्धतीनं खाते होल्डवर ठेवतात. सरकार कोणत्याही प्रकारे या खात्यावर नियंत्रण ठेवत नाही, या बँकावर नियंत्रण ठेवत नाही. शेतकऱ्याचे हाल सभापती महोदय या सगळ्या परिस्थितीमुळे होत असतात. आणि म्हणून सरकारने ज्या सिबिलच्या घोषणा केल्या होत्या, या सगळ्या खोटाड्या घोषणा सभापती महोदय, या सगळ्या बँकांनी कोणत्याही शेतकऱ्याला तुम्ही कोणत्याही ठिकाणी बोलवा की सरकार, या बँकांनी सरकार या शेतकऱ्याला सिबिल कंपल्सरी केलं होतं का नाही? या शेतकऱ्याचे जे जे खात्यावर पैसे येतात, केंद्राचं अनुदान, राज्याचं अनुदान येतं, याला बँका होल्ड लावतात का नाही लावतात, हे सरकारने खुलासा करण्याची आवश्यकता आहे महोदय. आणि ज्या ज्या बँका अशा पद्धतीने बँका सांगतात की आमचं अशा पद्धतीने सॉफ्टवेअर आहे, ज्या शेतकऱ्याच्या खात्यात जर पैसे आले असतील तर ते होल्ड होतातच. मग तुम्ही मॅनेजरकडे जा, मॅनेजर त्याच्या डिव्हिजनलकडे जातो आणि मग ते होल्ड काढलं जातं. वाटतं सरकारमध्ये ही हिंमत राहणार आहे का? अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं असं खाते जे होल्ड करणारे केलं जातात, हे होल्ड केलं नाही पाहिजे अशा प्रकारची सांगण्याची हिंमत हे सरकार करणार आहे का, हा माझा प्रश्न या निमित्तानं. कारण शेतकऱ्याचा अंत बघितला जातो, शेतकऱ्याला अशा पद्धतीनं नागवलं जातं, रडवलं जातं. सभापती महोदय एक उदाहरण आहे, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील 10 शेतकऱ्यांनी अवयव खरेदी करून बँकेचे कर्ज फेडण्यासाठी किडनी, लिव्हर, डोळे व इतर अवयव विकत घ्या अशा प्रकारची मागणी केली आहे. सरकारला मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलंय. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील 10 शेतकऱ्यांनी अवयव खरेदी करून बँकेचे कर्ज फेडण्यासाठी किडनी, लिव्हर, डोळे व इतर अवयव विकत घ्या अशी मागणी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली. सभापती महोदय, आज त्या ठिकाणी काल त्यांनी एक मला वाटतं हे मेल्यानंतर जे सुतक असतं ते सुतक पाळलं आणि पंगत घातली काल मान्य मुंडे साहेब. या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाला भाव मिळत नाही, त्यामुळं किडनीचा भाव 75,000 काढला, लिव्हरचा 90,000 काढला आणि डोळे 25,000 विक्री करायची अशा पद्धतीनं तयारी दाखवली. महाराष्ट्र हा आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुलेंना शेतकऱ्याचा आसूड उगारलेला आहे. आज सुद्धा या शेतकऱ्याचा आसूड या शेतकऱ्याच्या या सरकारच्या पाठीवर उमटावं लागेल अशा प्रकारची स्थिती. सभापती महोदय, जर शेतकऱ्याला लिव्हर विकावं लागत असेल, किडनी विकावं लागत असेल तर सरकार झोपलेलं आहे का? सरकार या शेतकऱ्याकडे बघणार आहे का नाही? हा माझा आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न आहे. सभापती महोदय, एका शेतकऱ्याने मिरवणूक काढली. सभापती महोदय, इथं कृषी मंत्री त्यांनी सांगावं की विमा देत असताना शेतकऱ्याला किमान 1,000 विमा द्यावाच लागतो. जर 50 असेल, 90 असेल, 100 असेल, 150 असेल तर वरची रक्कम सरकारला भरावी लागते. 53 रुपयाचा विमा त्या शेतकऱ्यांनी उपरोधानी मिरवणूक काढली की मला 53 रुपयाचा विमा मिळाला म्हणून मिरवणूक काढली त्या शेतकऱ्यानं. सगळ्या टीव्ही चॅनलने त्याच्या बातम्या दाखवल्या. सभापती महोदय, सरकारने सांगा हा नियम आहे का नाही? इथं मंत्री बसलेले अनेक, सुरेश धस सारखे ग्रामीण भागात अभ्यास असणारे एक नेते बसलेले आहेत. सरकारचाच नियम आहे की समजा 90 रुपये, 100 रुपये, 150 रुपये जर विमा झाला असेल तर उर्वरित रक्कम सरकारने भरून किमान 1,000 रुपयाचा विमा या शेतकऱ्याला दिला पाहिजे. पण तो 53 रुपयाचा देतो ना, आहे ना, तुम्हाला व्हॉट्सअप करतो. आणि म्हणून नाव मी व्हॉट्सअप करतो टीव्हीवरची बात. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर या पीक कर्जाच्या बाबतीत, विम्याच्या बाबतीत सरकार ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीनं
माननीय महोदय सरकार लक्ष देत नाही. पीक विम्याच्या तर अनेक गोष्टी सांगता येतील सभापती महोदय. अनेक या गोरेगावची बातमी पाही. शेतकऱ्यांचे गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. शेतकऱ्याचं नाव सुद्धा आहे दीपक कावरके, नामदेव पतंगे, धीरज मापारी, गजानन कावरके, दशरथ मुळे, विजय कावरके, तमेश्वर कावरके, अशोक कावरके, गजानन जाधव, रामेश्वर कावरके. हे या शेतकऱ्यांचे नाव आहे सभापती. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांनी तशा पद्धतीने केलेलं आहे. आणि जर अशा प्रकारची स्थिती या शेतकऱ्यांची या महाराष्ट्रात येत असेल, हे सरकार 10,000 कोटी रुपये दिलं म्हणतं, कोणाला दिलं हा माझा प्रश्न आहे. जर शेतकरी अशा पद्धतीने या सगळ्या विषयापासून वंचित असतील तर सरकार अशा पद्धतीने जर वागणार असेल तर या शेतकऱ्याला न्याय कोण देणार सभापती महोदय. आज पीक विम्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर सकाळी या विषयावर थोडीशी चर्चा झालेली. सरकारने या सगळ्या याच्यात चांगला निर्णय घेतला होता. 1 रुपयात पीक विम्याचा चांगला निर्णय सरकारने घेतला होता. हे तितकंच खरं की या वर्षी तब्बल 1,70,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला सभापती महोदय. नाही तर ही संख्या 80-90 लाख होती. ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातला 8,000 कोटी रुपयाचा विमा हप्ता शेतकरी हिश्श्याद्वारे 1,550 कोटी रुपये व केंद्र राज्य शासनाद्वारे प्रत्येकी 3,200 कोटी रुपये भरलेले. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये सकाळी मला वाटतं या विषयावर चर्चा झाली. याच्यात मी जास्त जात नाही कारण कृषी मंत्री पण त्याला होते की ज्या पद्धतीनं काही जिल्हे अजूनही बाकी आहे विमा कंपन्याची दादागिरी याच्यामध्ये आपल्याला मोडून काढावं लागेल. आपण नाव मागितलं मान्य कृषी मंत्री साहेब. यवतमाळ जिल्ह्यातील कापरा मेथड या गावातील शेतकरी रवींद्र हेंडवे यांनी पीक विम्याचा प्रीमियम भरला असताना त्याच्या खात्यात नुकसानीचा 1 रुपया आलेला नाही. सदर शेतकऱ्याने नुकसानीच्या 72 तासाच्या आत कंपनीकडे क्लेम केलेला आहे. त्याच्या नुकसानीचे क्षेत्राचे सर्वेक्षण झालेले असतानाही अजूनही त्याला मदत नाही. यवतमाळ जिल्ह्यातले विनोद मानकर नावाचे शेतकरी आहे. नुकसान भरपाई 9 रुपये आली सभापतींमध्ये. 9 रुपये. प्रेमदास पवार यांना 2 रुपये विमा अंतरिम विमा 2 रुपये. भाऊराव राठोड यांना 9 रुपये. अशा पद्धतीनं त्यांच्या बँक खात्यावर विमा आलेला आहे सभापती महोदय. आणि म्हणून असं सगळं होत असताना या विमा कंपन्याची दादागिरी एवढी सभापती महोदय. यांच्यासाठी नियम कायदे तर प्रचंड आहे. यांचं ऑफिस असावं, सर्वेक्षण करणारा प्रशिक्षित त्यांच्याकडे स्टाफ असावा, ते किमान MBA, कॉमर्स, 12वी, BCom असे झालेले असावे. परंतु अतिशय अशिक्षित लोक. कित्येक उदाहरण असं आहे की शेतावर वेगळा पंचनामा होतो, प्रत्यक्षात वेगळा पंचनामा होतो. दोन्ही प्रकार होतात. कमी दाखवून जास्त येण्याचे प्रमाण आहे, जास्त दाखवून कमी होण्याचे सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रमाण आहे. आणि मला असं वाटतं सरकार या बाबतीत जागरूक आहे का नाही की या पीक विमा कंपन्यांनी कोण सर्वे करतं. एक माणूस असतो जिल्ह्याच्या ठिकाणी कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये, जिल्ह्याच्या एका कोपऱ्यामध्ये त्याचं ऑफिस असतं. तालुक्याच्या ठिकाणी त्याचा फोन चालू नसतो. प्रत्येक शेतात जायला त्याच्याकडे यंत्रणा कोणती नाही. प्रत्यक्षात सरकारकडून मोठ्या प्रमाणावर याची वसुली ते करत असतात. त्यांचा स्टाफचा खर्च, सगळा खर्च, प्रशासकीय खर्च ते घेत असतात. आणि पण असं असताना सुद्धा मला असं वाटतं ज्या पद्धतीनं या विमा कंपन्या आपल्याला वागवतात वाटतं ते अतिशय डेंजर आहे. आणखी एका शेतकऱ्याला 55 रुपये 99 पैशाचा विमा देण्यात आला. अनेक उदाहरणं माझ्याकडे. अनेक विमा आहे, अनेक विम्याची उदाहरणं आहे. सभापती महोदय, मान्य कृषी मंत्री जो मुद्दा सांगितला तोही बरोबर आहे की हा अंतरिम विमा आहे. परंतु मागच्या वर्षीचाच अजून विम्याचे दावे प्रलंबित आहे अनेक कंपन्यांचे. जर शेतकऱ्याला अशा पद्धतीनं नुकसान झाल्यानंतर 72 तासात सूचना द्यावणं कंपल्सरी आहे. सूचना दिल्यानंतर त्यांनी पंचनामा करणं कंपल्सरी आहे. परंतु 10-10 दिवस हे लोक पंचनाम्याला येत नाही. आणि ज्या दिवशी त्याच्यानंतर क्लेम किती दिवसात मंजूर झाला त्याचा नियम आहे. कित्येक शेतकऱ्याचे क्लेम तर मंजूर झाले परंतु शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेले नाही. असे सुद्धा या महाराष्ट्रात अनेक उदाहरणे सभापती महोदय. मी तर सांगेल अजून 2021-22 सुद्धा आणि 22-23 सुद्धा अनेक विम्याचे दावे आजही प्रलंबित आहे सभापती महोदय. आणि म्हणून ही जी योजना पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्याच्या हितासाठी सुरू झालेली योजना आज काही विमा कंपन्याची खळगी भरण्यासाठी सुरू आहे का काय अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय.
आकडे जाहीर झालेले कालच केंद्राने जाहीर झाले की शेतकऱ्यांनी विमा किती भरला आणि या शेतकऱ्याला विमा किती मिळाला, 15 पट मिळाला. पण राज्य सरकारने किती भरले, केंद्र सरकारने किती भरले, याच्या 15 पट मिळाला? बिलकुल नाही. शेतकऱ्यांनी जेवढा भरला, आता तर मग आपल्याकडे शेतकऱ्यांनी 1 रुपयाच भरलेला आहे म्हणून त्याचा 15 पट का 15 रुपये द्यायला देणार आहे का? आणि म्हणून हे दावे सुद्धा अतिशय हास्यास्पद आहे. सभापती महोदय, माझ्याकडे याचे डिटेल्स आहे, पण मी जास्त या डिटेल मध्ये जात नाही. परंतु ज्या पद्धतीनं सरकार या विमा कंपन्याची बटीक झाली का काय, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय याच्यामध्ये निर्माण झाली आहे. कित्येक कंपन्याचे व्हॉट्सअप SMS मान्य मुंडे साहेब माझ्याकडे आहेत, नंबर सहित आहे, किती क्लेम आला, काय आला. माझ्याकडे अनेक शेतकऱ्यांचे या संदर्भात व्हॉट्सअपवर आलेले SMS आहे की किती त्यांना मंजूर झाला. हा तो शेतकरी तुम्ही सांगत होता ना, तो त्याचं नाव आहे दिलीप वामन राठोड, राहणार शिवनी, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ, ज्यांनी मिरवणूक काढली ती. त्याला 52 रुपये 99 पैसे घरी नेताना दरोडा पडण्याची भीती असल्याने त्यांनी सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्ताची मागणी केली, कारण त्याला 52 रुपये 99 पैसे विमा मिळालाय. सभापती महोदय, असा अर्ज अनेक शेतकऱ्यांनी दिलेला आहे. एक जानराव पोतू मेश्राम, अनेक आहेत. याच्यात अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं अर्ज केलेला आहे. कृषी मंत्री साहेब, आपण काय उत्तर देणार हे मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, परंतु हे सरकार राणा भीमदेवी थाटात आपण पण घोषणा करता, प्रत्यक्षात होत काही नाही. आपण दिवाळी गोड करण्याचं वचन दिलं होतं, आश्वासन दिलं होतं, आणि आपणच सकाळी सांगितलं की अजून एवढं द्यायचं बाकी आहे, तेवढं द्यायचं बाकी आहे. आपणच घोषणा केली होती शेतकऱ्याची दिवाळी गोड होईल, अजून हजारो शेतकऱ्याचं अनुदान या शेतपी अग्रिम विमा देण्याचं बाकी आहे, कारण आपणच घोषणा केल्या होत्या की शेतकऱ्याची निश्चित दिवाळी गोड होईल, परंतु या शेतकऱ्याची दिवाळी गोड होऊ शकली नाही. सभापती महोदय, आणि म्हणून या सगळ्या स्थितीमध्ये जर आपण विचार केला तर या शेतकऱ्याची स्थिती काय. कांद्याचा मुद्दा आता मांडला. कांदा जो एक मागच्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठं संकट आलं. या कांद्याचा भाव अतिशय 50 पैसे किलो झाला. हा किलो भाव होत असताना नवीन कांदा आला. या कांद्याला निर्यात बंदी करण्याचा निर्णय 4 दिवसापूर्वी केंद्र सरकारने घेतला. सभापती महोदय, या कांद्याचा भाव 4000 रुपयापर्यंत होता मार्केटमध्ये. ज्या दिवशी निर्यात बंदी रात्री जाहीर झाली, सकाळी या कांद्याचा भाव 1400-1500 रुपये क्विंटल झाला. सभापती महोदय, आज जनता, या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी जनता रस्त्यावर उतरलेली आहे. जर एका फटक्यात 2500 रुपये भाव कमी होत असेल तर या शेतकऱ्याला मदत कोण करणार आहे? हे सरकार मदत करणार आहे का? सरकार मदतीची घोषणा करतंय. परळीला मोठा कार्यक्रम झाला, लॅविश शासन आपल्या दारी. सगळ्या कार्यक्रमातला लॅविश कार्यक्रम परळीला झाला. अतिशय इव्हेंट, शासन आपल्या दारी, सरकारी खर्चानं मोठ्या मोठ्या इव्हेंट सरकार करतंय, परंतु या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारे मदत हे सरकार करत नाही. सभापती महोदय, केंद्र सरकारने कांद्यावरच निर्यात बंदी केल्यामुळं आज रस्त्यावर अनेक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेले. मागच्या बजेट अधिवेशनाच्या आधी सुद्धा, मला वाटतं पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा कांद्याचा अनुदानाचा मुद्दा निघाला होता. त्याच्यात 4,18,601 शेतकऱ्यांनी अनुदानाची मागणी केली होती. त्यातल्या 3,44,453 यांचं एक मान्यता मिळाली, परंतु अजूनही फक्त 3,01,337 शेतकऱ्यांचं या मदतीचं संगणक प्रणालीवर अपलोड केले. सभापती महोदय, म्हणजे उर्वरित अजूनही जवळपास 43,000 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतंही अनुदान सभापती महोदय भेटलेलं नाहीये. आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यावर ज्या पद्धतीनं, अशा पद्धतीनं अन्याय झालेला आहे. सभापती महोदय, सरकार या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार आहे का? किंवा हे सरकार म्हणतं की आमची केंद्रात ताकद आहे, या केंद्रातल्या मंत्र्यांना जाऊन सांगणार आहे का की या कांदा निर्यात बंदी रद्द झाली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका हे सरकार घेणार आहे का? या सरकारचे मंत्री, मुख्यमंत्री तर इथंच दिसले, दोन्ही कृषी मंत्री इथंच आहे. केंद्राकडे गेलं पाहिजे, आपल्या महाराष्ट्राची भूमिका सांगितली पाहिजे. या कांद्याची जी निर्यात बंदी ती रद्द झाली पाहिजे, ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे. आणि जर रद्द करणार नसाल तर ज्या पद्धतीनं
कांद्याचे भाव खाली आलेले, त्यातला डिफरन्स सरकार देणार आहे का, शेतकऱ्याला मदत करणार आहे का, हा माझा सरकारला प्रश्न आहे. आपण सभापती महोदय, कापसाची अशी स्थिती आहे. कापसाची स्थिती मागच्या वेळेस कापूस 12,000 रुपयापर्यंत गेला. यावेळेस या अवकाळीमुळे, गारपिटीमुळे, दुष्काळामुळे तर कापूस मोठ्या प्रमाणावर त्या कापसाचं नुकसान झालेलं आहे. कित्येक मोसंबीच्या बागाचं नुकसान झालेलं आहे, संत्र्याचं नुकसान झालं, डाळिंबाचं नुकसान झालं, द्राक्षाचं नुकसान झालेलं आहे. म्हणून या अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पिकाचं नुकसान होत असताना सरकार या शेतकऱ्यांना कोणता ना कोणता आधार देणार आहे का, हा प्रश्न आपल्या माध्यमातून मी सरकारला सभापती महोदय विचारू इच्छितो. ही स्थिती असताना इथेनॉल चा एक मुद्दा, परवाच्या दिवशी केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. सभापती महोदय, महाराष्ट्रातलं जे सहकार चळवळ आहे, साखर कारखाने आहे, इथेनॉलच्या निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात साखर कारखान्याला आधार मिळत असतो. परंतु जर इथेनॉल निर्मितीला जर बंदी घातली तर या महाराष्ट्रातील साखर चळवळ, सहकार चळवळ मोठ्या प्रमाणावर याच्यावर नुकसान होण्याची शक्यता सभापती महोदय निर्माण झाली आहे. आणि म्हणून सरकार हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हिताचं आहे का, शेतकऱ्याची बाजू मांडतं का, शेतकऱ्याच्या बाजूने काम करतं का, असा माझा आपल्या मार्फत प्रश्न आहे सभापती महोदय. आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याच्या व्यथा ऐकत नाही. या सरकारच्या कानावर शेतकऱ्याच्या व्यथा जात नाही. या सरकारला शेतकऱ्याचं दुःख, सरकारचे डोळे आंधळे झाले, या सरकारला शेतकऱ्याचं दुःख दिसत नाही. हे सरकार शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नाही, नुसत्या बोलघेवड्या घोषणा करतं. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून मागणी करेल, या गारपीट झालेल्या, दुष्काळग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात सरकारने देण्याची आवश्यकता आहे. आज अनेक शेतकरी, आता जर मदत या शेतकऱ्याला मिळाली तर आत्महत्येचं प्रमाण या महाराष्ट्रात वाढलेलं आहे. सभापती महोदय, या महाराष्ट्रातल्या आत्महत्या मागच्या काळातल्या बघितलं तर जवळपास 2590 आत्महत्या मागच्या काळात या सरकारच्या काळातल्या. सरकारने अजून सुद्धा ज्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांना आपण जी मदत देत असतो, अजूनही अनेक शेतकऱ्यांची ही मदत पोहोचलेली नाहीये. अनेक ठिकाणची चौकशी प्रलंबित आहे, अनेक प्रकल्प प्रलंबित झालेले आहेत. आपण अशा पद्धतीने सरकार किमान मेल्यावर तरी, मृत्यू झाल्यावर तरी या शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका का घेत नाही, हा माझा प्रश्न आहे. सरकारकडे मोठ्या मोठ्या घोषणा, मेट्रो ट्रेनसाठी 6,000 कोटी रुपये सरकारकडे, शासन आपल्या दारीसाठी 150 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करायला सरकारकडे, परंतु मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणामध्ये त्यांना द्यायला लाख रुपये सुद्धा या सरकारकडे नाही. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून या सरकारला आवाहन करेल की आपण शेतकऱ्याच्या विरोधात वागतात, शेतकरी दिवसा ढवळे आत्महत्या करतात, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नसताना मात्र हे सरकार वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरातीमध्ये, प्रचार करण्यामध्ये, स्वतःची टिमकी वाजवण्यामध्ये सरकार गुंतलेलं आहे. म्हणून या सरकारने कापूस असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल, धान असेल, या सगळ्या शेतकऱ्यांना मदतीचं एक पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. केंद्रातलं सरकार तुमच्या विचाराचं आहे, केंद्रात मोठं बलवान सरकार आहे असं तुम्ही सांगता, परंतु शेतकऱ्याला मदत येत नाही. इतक्या दिवस झाला अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, उद्या परवा कुठं मोठ्या मुश्किलीनं केंद्राचं पथक या महाराष्ट्रात काही तालुक्यात भेटी द्यायला येत आहे. 2 दिवसात, 3 दिवसात 15 जिल्हे हे पथक फिरणारे, काय बघणारे, कोणते पीक बघणारे, कोणते दाखवणारे आपले अधिकारी. म्हणून सभापती महोदय, या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हे सरकार या शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही. हे सरकार या शेतकऱ्याच्या आत्महत्येला प्रवृत्त करतं अशा प्रकारचं सरकार आहे. हे सरकार खऱ्या अर्थानं शेतमालाला भाव देत नसताना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यावर अन्याय करतंय, शेतकऱ्यावर अत्याचार करतंय सभापती महोदय. म्हणून पीक विमा असेल, पिकाचं कर्ज असेल, कांद्याला भाव असेल, कापसाला भाव असेल, सोयाबीनला भाव असेल, धानाला भाव असेल, या सगळ्या विषयामध्ये सरकारचं दुर्लक्ष आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, नमो योजनामध्ये शेतकऱ्याचे खाते होल्ड केले जातात. या शेतकऱ्याला वेळेवर रक्कम मिळत नाही. मोठी रक्कम 2,000 रुपयाची असते, परंतु शेतकऱ्याच्या दृष्टीने हे 2,000 रुपये सुद्धा अतिशय महत्वाचे असते. आणि म्हणून सभापती महोदय, हे जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट कोसळलेलं आहे, ही नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, ही आपत्तीला सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या राजाने जर प्रजाकडे लक्ष नाही दिलं तर प्रजेने कुठे जायचं हा प्रश्न आहे.
आणि म्हणून मी या सरकारला विनंती करेल, खऱ्या अर्थानं जे 10,000 कोटी रुपये जाहीर झालेले मागच्या वर्षीचे किमान ते 10,000 लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यात द्या. आणि येणाऱ्या काळात सुद्धा ही गारपीट असेल, ही अतिवृष्टी असेल आणि या महाराष्ट्रातील जेवढे तालुके दुष्काळी असतील 88 तालुके किमान दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. या सगळ्या तालुक्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. अशा प्रकारचं आव्हान मी या सरकारला करतो. आणि खरोखर आपण जर शेतकऱ्याचं हित साधत असाल, शेतकऱ्याचं हित काम करण्याची आपली नियत असेल, तर या शेतकऱ्याला निश्चित आपण आधार द्यावा. नुसत्या बोल घेवड्या घोषणा करू नये, नुसते खोटे आश्वासनं देऊ नये. नुसते 10,000 कोटीचे मुख्यमंत्री भाषण करतात, उपमुख्यमंत्री भाषण करतात. प्रत्यक्षात या शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम देण्यासाठी आपण सगळ्यांनी पावलं उचलावे. अन्यथा या सरकारच्या विरोधात हे शेतकरी रस्त्यावर उतरलेले. या सरकारची भयावह स्थिती आहे. पण हा शेतकरी जेव्हा चिडेल ना, हा बळीराजा जेव्हा चिडेल, तेव्हा या सरकारला मला असं वाटतं या बळीराजाचा शाप अतिशय धोकादायक असतो. आणि म्हणून मी विनंती करेल, आवाहन करेल, सरकारने या शेतकऱ्याच्या सगळ्या भावनाचा विचार केला पाहिजे. या शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे. मग पीक विमा असेल, आता 25% अग्रिमचा झाला, पण तो या नुकसानीमुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मागच्या वर्षीचं अनुदान द्यायला कोणी थांबवलेलं आहे तुम्हाला? मागच्या वर्षीचा पीक विमा पूर्ण द्यायला कोणी थांबवलेला आहे? चला या वर्षीचा येईल, आज येईल, उद्या येईल, पण मागच्या वर्षीचा सुद्धा खरीपाचा रब्बीचा विमा अजून सुद्धा शेतकऱ्याला सभापती महोदय मिळाला नाही. कोणत्या बँकेवर तुम्ही कारवाई करण्याची ताकद ठेवणार आहे? कोणत्या बँकेवर तुमचं बोट उचलणार आहे? जे शेतकऱ्याचं खातं होल्ड करतात, जे शेतकऱ्याला कर्ज देत नाही. मोठ्या मोठ्या उद्योजकाचे कर्ज माफ होतात सभापती महोदय, मोठ्या मोठे उद्योजक पळून जातात, त्यांना आपण सपोर्ट करतो, पण सर्वसामान्य शेतकऱ्याला आपण कोणत्या प्रकारे पाठिंबा देत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आलेला आहे, देशोधडीला लागणारे लक्षात ठेवा. जर या कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय दिला नाही तर मला असं वाटतं निश्चित हा कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागेल. विदर्भातल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याची ही स्थिती आहे. बांगलादेशला त्यांची संत्रा जातो, काय मदत दिली जाते? कोणती मदत या संत्रा उत्पादक शेतकऱ्याला दिली जात नाही. आणि म्हणून सभापती महोदय, या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे डोळे झाक हे सरकार करतं. शेतकऱ्याचे प्रश्न सरकार ऐकत नाही, शेतकऱ्याच्या व्यथा हे सरकार बघत नाही, शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे सरकार बोलत नाही. त्यामुळे सरकार मुक्क झालेलं आहे, हे सरकार बहिरं झालेलं आहे, हे सरकार आंधळ झालेलं आहे. आणि हे सरकार जर मुक्क झालं असेल, बहिरं झाले असेल, आंधळ झाले असेल, या सरकारला धडा शिकवण्याची ताकद निश्चित या शेतकऱ्यामध्ये बळीराजा आहे. आणि ते शिकवण्याचा संकल्प आम्ही निश्चित करू. निश्चित या सत्यानं आणवायची मी सूचना मांडलेल्या, या सूचनेचा विचार सरकारने करा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभापती महोदय.